आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला निलेश कराडे गुरुजी यांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे। नागपूर येथे तीव्र झालेल्या या आंदोलनात कराडे गुरुजींनी भाषण करत सरकार आणि सरकारमधील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला। कराडे गुरुजींच्या बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनांना नेहमीच पाठिंबा राहिला आहे। त्यांनी कडूंनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनालाही सक्रिय पाठिंबा दिला होता। सरकारने दिलेल्या 30 जून 2026 च्या अल्टिमेटम बद्दल चर्चा करताना हा अल्टिमेटम सगळ्यांना मान्य नसला तरी आशादायी असल्याचे मत दोघांनी व्यक्त केले। कर्जमाफी, हमी भाव आणि शेतकऱ्यांच्या इतर समस्यांवर या दोन्ही विदर्भातील प्रमुख शेतकरी नेत्यांचे एकमत आहे। सरकारच्या कर्जमाफीच्या तारखेसारख्या तांत्रिक मुद्द्यांवर त्यांच्यात पूर्वी किंचित मतभेद असल्याच्या चर्चा झाल्या असल्या तरी शेतकरी हिताचा मूळ उद्देश दोघांचाही समान राहिला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे दोन्ही नेते अनेकदा एकत्र आले असून त्यांच्यातील सहकार्य आणि परस्पर पाठिंबा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। नमस्कार, बच्चू भाऊ आताच मुंबईच्या दौऱ्यावरून शेतकरी आंदोलन झालं। या महाराष्ट्राच्या इतिहासात 1984 नंतर हे सर्वात मोठं शेतकऱ्याचं ऐतिहासिक आंदोलन होतं। शेतकरी ही आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकत्र येऊ शकते हे या सरकारने दाखवून दिलं। ठीक आहे बच्चू भाऊ, तुम्ही आल्याच्या नंतर अनेक लोकांच्या मनात असा संभ्रम आहे आणि त्या मीटिंग मध्ये काय झालं, कारण का मी नव्हतो, ठीक आहे, मला खूप फोन आले लोकांचे, हे चुकीची तारीख झाली, एवढ्या दिवस काऊन लेट बा, त्याला असं पाहिजे का बस ठीक आहे हळद लावली आणि गोरं झालं पाहिजे। त्यांच्यासाठी तुम्ही सांगा का मीटिंग मध्ये काय झालं? साहजिकच आहे, प्रत्येकाला असं वाटतं बटन दाबल्यावर फॅन लागला पाहिजे। हे एवढं सोपं आंदोलनाच्या प्रोसेस नसतं, लक्षात घ्या। 1.5 वर्ष पंजाबचा शेतकरी लढला, 700 लोक त्याच्यात शहीद झाले, तेव्हा ते कायदा वापस दिला। आपण 3 दिवसात लढलो आणि ते थोडके लोक घेऊन लढले, म्हणजे 40-50 हजार लोक। हे पुऱ्या महाराष्ट्राचं आंदोलन, 8-9 कोटीच्या शेतकऱ्याची लढाई लढले किती, फक्त 40 ते 50, बाकी तर घरीच बसले, ते काही समोर आले तयार नाही। ते जर अधिक जास्त संख्येने आलं असतं, अधिक लवकर सुटलं असतं, अधिक दबाव वाढला असता, आपली संख्येवर आधारित त्या आंदोलनाचं कधीच लागलं असतं। हे सगळं असताना सुद्धा आपण काही चुकीचं केलेलं नाहीये, आपण कोणाच्या दबावात आलो नाही, आपण आपल्याला कोणी फसवू शकत नाही, कारण आमच्यासोबत सगळे जाणते नेते होते। राजूजी शेट्टीची हयात गेली शेतकऱ्याच्या आंदोलनात, वामनराव चटप तुम्हाला माहित आहे, त्या माणसानं मरेपर्यंत आपल्या पक्षात कायम राहून लढत राहिले। ते पण तज्ञ आहे, आर्थिक अर्थकारण त्यांना पण आमच्यापेक्षा जास्त समजतं। अजितदादा नवले आहे, तिकडे महादेवराव जानकर आहे, तुषा आपले पोहरे साहेब आहे, प्रकाशजी, आमचं तुपकर आहे, गुरुजी पण आंदोलनात होते। नेमकं त्याच वेळेस मीटिंगच्या वेळेस थोडी गडबड झाली, नाही तर आम्ही सोबत नेणारच होतोय, असते तर अधिक चांगलं झालं असतं। या सगळ्या याच्यामध्ये लढाई लढताना आपण पाहतो की आम्ही जेव्हा 2.5 घंटे तिथं मीटिंग झाली, खडाजंगी झाली, शेवटी तर आम्ही उठून उभं येणार वापस। अशा वेळेस पुन्हा सरकारला दबाव आम्ही सुरुवात केली का इथून उठलं तर मग आम्ही सगळा प्रॉब्लेम करेल। पुन्हा एकनाथ शिंदेजी आले, त्यांनी सगळं समजून सांगितलं, अजितदादा मग सीएम तयार झाले आणि त्यांनी तारीख दिली। तारीख कोणती आहे? 31 जून 2026। किती महिने बाकी आहे? 7 ते 8 महिने बाकी आहे। आता 7 ते 8 महिने जे सरकार तारीखच द्यायला तयार नव्हते, तुम्हाला माहित आहे, योग्य वेळ आल्यावर देवा, योग्य पहिले तर अजितदादामुळे आम्ही म्हटलंच नव्हतं कर्जमाफीचं। आता असं न म्हणणारं सरकार आपल्या आंदोलनामुळे म्हणायला लागलं की नाही लागलं, ते बोलायला लागलं, ते सांगायला लागलं का हो आता आम्ही योग्य वेळी देऊ। पहिले तर म्हणे आम्ही बोललोच नाही, आता योग्य वेळ म्हणायचं पण तारीखच द्यायची नाही। आपण कशासाठी गेलो होतो, त्या दिवशी बसलो होतो आपण जेलवर, तर आम्हाला तारीख पाहिजे। तुम्ही 2 वर्षाची द्या, 4 वर्षाची तारीख तर सांगा ना, कारण आमच्या डोक्यावर जो बोजा आहे, उद्या जे कर्ज जर फेडलं नाही, तुम्ही जर तारीख सांगितली नाही तर शेतकरी पुन्हा अडचणीत येईल। आणि म्हणून तारीख घ्यायसाठी गेलो होतो, आपण तारीख आणलेली आहे। त्या तारखेचं लॉजिक काय आहे, तर आपण 25 जून मध्ये कर्ज घेतलं असेल, काय होतंय, खरीप हंगाम जो आहे तो जून जुलै या दरम्यान आपण कर्ज उचलतो। ते थकीत कधी होते, तर 31 मार्च 2026 ला थकीत होते। 31 मार्च 2026 ला थकीत झालं आणि त्याच्या आत आपल्याला कर्जमाफी आतापर्यंत झालेली आहे। आतापर्यंतची थकीतच कर्ज माफ झालेलं आहे।
रनिंग कर्ज माफ झालं का आतापर्यंत? नाही झालं, थकीत झालं. आता जर आज थकी आपण जर माफ केलं असतं तर या वर्षी जो दुष्काळात सापडलेला शेतकरी आहे, जो अतिवृष्टीमध्ये सापडलेला शेतकरी आहे, तो थकीत राहिला असता का? तो आता रनिंगच राहिला असता. त्याच्यामुळे तो आला नसता. त्या शेतकऱ्याला मुकावं लागलं असतं. 2-3 महिने इकडे तिकडे जरी राहिलं तर तुमच्या कर्जावरचं टेन्शन गायब झालं का नाही झालं? आता वसुली खरं तर थांबवण्याचे आदेश होईल. आपण त्याच्यावर नजर ठेवून आहे. सगळे शेतकरी घेतले पाहिजे, गरीब शेतकरी घेतला पाहिजे. थोडं कमी जास्त करत असेल तर आपण तलवार घासून तयार आहोत. आपण सोडणार नाही आहोत. आंदोलन थांबवलं नाही. सरकारनं शब्द पाळला तर फार चांगलं, त्यांचा आभार मानेल, कौतुक करू. आम्ही त्यांच्यासाठी ढोल वाजू. पण जर शब्द पाळला नाही तर मात्र रक्तरंजित क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आंदोलन तूर्त जरी स्थगित झालं असेल पण ते थांबवलेलं नाही आहे. आत्ताच 15 दिवसांना आम्ही सगळे मिळून कार्यकर्ते एक बैठक घेणार, त्याची एक रचना तयार करू. त्यावर पूर्ण लक्ष आम्ही देणार आहोत. आता काय होतंय का लोक कॉमेंट्स मध्ये काही बोलतात का मॅनेज झाले, असं झालं. अरे झाले, आमच्यावर गुन्हे दाखल मिळाले, मॅनेज झाले. 4-4, 10-10 वर्षाच्या जेल आम्हाला त्याच्यात होऊ शकते. ते गुन्हे दाखल करून घेतो, मॅनेज होतो. हा कुठला प्रकार आहे? ते कुठलं धोरण आहे तुमचं? तुम्ही घरी बसून कॉमेंट करायला जाता का तुमच्या बापाचं? आता रस्त्यावर आम्ही बसलोय, आंदोलन केलंय. तुम्हाला हे तारीख पटत नसेल तर तुम्ही एकत्र व्हा, तुम्ही आंदोलन करा. कोण आवडलं तुम्हाला? ज्याला वाटत असेल का नाही आम्हाला एकाच महिन्यात पाहिजे, आम्हाला आताच पाहिजे, कर आंदोलन. रस्त्यावर आहे. जे काय हासिल करायचं हासिल करून घ्या. पण एवढ्या मोठी मेहनत आम्ही करत असताना माणसाला दुःख वाटतं का झालं आपण एवढ्या प्रामाणिकपणे आहो तर हात एखाद्या वेळेस होऊ शकतं. एखादी तारीख कोणाला ते बरोबर नाही वाटत, कोणाला ते सही वाटते. आम्हाला ते बरोबर वाटली का या वर्षीचा कर्जदार आला पाहिजे होता म्हणून 7 महिने थांबले त्या विचारा कर्ज शेतकऱ्यासाठी. वाईट काय झालंय? तसे तर थांबतच होते. आम्ही लढलो नसतो तर हा मुद्दा संपला होता. आम्ही लढणं सुरू केलं म्हणून मुद्दा सुरू झाला. बरोबर. विदर्भ न्यूज ब्युरो, नागपूर.